सम्राट अशोकाची जयंती या निमित्तानं सुरू झाली, चांगली गोष्ट. सम्राट अशोकाच्या जयंतीला साजरं करणं या देशामध्ये ही क्रांती आहे. खरं म्हणलं सम्राट अशोकाची जयंती साजरी करणं म्हणजे क्रांतीच आहे. आणि म्हणून या क्रांतीला आता आपण या ठिकाणी पेटवलेलं आहे. आणि म्हणून त्याचं स्वरूप हे चांगल्या पद्धतीनं राहावं असं आम्हाला सुज्ञ माणसाला वाटतंय. बाकी तुमचा विषय आहे. आम्ही जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या गोष्टीचं चांगलं समर्थन आम्ही करू. जे चुकीचं आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलू. हे मग कोणताही माणूस असतो. माझं जर चुकीचं काही असेल तर तुम्ही मलाही बोला, बरोबर आहे, जर असं वाटत असेल तुम्हाला. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याची काळजी घ्या. सुशील शिट्टे, राहुल कांबळे, आमचे कोर्टेचे विनय, सगळे जे मंडळाचे कार्यकर्ते नवीन आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून या सगळ्यांनी जे जे आपण इथं आयोजित केलेलं आहे त्याला आम्ही समर्थन म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. नाही तर मला पटलं नसतं तर मी तेव्हाच निघून गेलो असतो. 2 घंटे इथं मी बसलो त्याच्यासाठी. आलं का लक्षात? तुमच्या सगळ्यापेक्षा रिस्क माझ्यावर आहे. कारण माझा शब्द मी तिथं दिलेला आहे आणि मी शब्द दिल्यामुळं परवानगी आहे जयंतीला. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि मला वाटतं की एक जिम्मेदार म्हणून मी या ठिकाणी काही जरी झालं असेल तर मी या ठिकाणी बसतो. पण माझी भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. परत एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांची जयंती अतिशय नाचण्यासाठी असेल तर नाचण्यासाठी नाचून घ्या, वाचण्यासाठी असेल तर वाचणाऱ्यासाठी वाचून घ्या, काही बघणाऱ्यासाठी असेल तर बघून घ्या, काही आनंद व्यक्त करण्याची गायन ऐकण्याची असेल तर गायन ऐकून घ्या. पण सगळे खुश झाले पाहिजे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. ते तरुण वर्ग खुश झाला म्हणजे सगळा समाज सोबत नाही. याची काळजी जयंती मंडळाने घ्यावी. धन्यवाद. माझ्या